नमस्कार. प्राइम आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी डॉक्टर आदित्य बर्वे मनापासून स्वागत करतो. हा कार्यक्रम प्राइम टीव्ही आणि आरोग्य भारती गोवा प्रांत यांच्या असोसिएशनने तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. तर आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर परीक्षित शेवडे म्हणून आपल्यासोबत हजर आहे. डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत इथे. धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांची आपल्या ओळख करून देताना डॉक्टर परीक्षित शेवडे हे मूळतः मुंबईचे रहिवासी आहेत आणि डोंबिवली इथे ते प्रॅक्टिस करतात. श्री व्यंकटेश आयुर्वेद या नावाचं त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे, ज्याचे ते फाउंडर मेंबर आहेत. तसंच टेलिकन्सल्टेशन मध्ये जगातल्या 22 देशामध्ये त्यांचं टेलिकन्सल्टेशन चालू आहे आणि त्यांची खासियत म्हणजे जे क्रॉनिक आणि क्रिटिकल इलनेसेस आहेत त्यांची स्पेशालिटी आयुर्वेद प्रॅक्टिस असाच त्यांचा विशेष त्याच्यामध्ये त्यांची खासियत प्रॅक्टिस आहे. तर डॉक्टर परत तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद डॉक्टर आदित्य. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेद हा अत्यंत गुणकारी आहे अनेक रोगांच्या बाबतीत. पण तरी सुद्धा आयुर्वेद म्हटला की आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं की आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याची औषधं किंवा आयुर्वेद म्हणजे आजीबाईचा बटवा, जिरं, हिंग एवढंच, नाहीतर आयुर्वेद म्हणजे केवळ मसाज. पण डॉक्टरांना माझा यावरूनच पहिला प्रश्न आहे की डॉक्टर, ह्याहून वेगळा आणि नेमका आयुर्वेद म्हणजे नक्की काय, तुम्ही सांगू शकाल का? फार चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे अनेकदा आयुर्वेद हा किती मर्यादित आहे हे दाखवण्याकरता आपण जो उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टींबद्दल वारंवार बोललं जातं. प्रत्यक्षात आयुर्वेदाची व्याप्ती जी आहे ती त्याच्या पलीकडची आहे. जसं त्याच्या नावातच आलेलं आहे की ते आयुष्याचं असलेलं शास्त्र आहे. आणि म्हणून मी नेहमीच असं म्हणतो की आयुर्वेद इज ऑल अबाउट मॉडरेशन. काय करावं, किती करावं, कुठे करावं, कसं करावं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल हे सांगणारं. आणि त्याच्याच बरोबर जर एवढं सगळे नियम पाळून सुद्धा रोग झाले तर त्या रोगावरती इलाज म्हणून देण्याचं शास्त्र हे आयुर्वेद आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की वर्षानुवर्षांची ही जी परंपरा आयुर्वेदाची चालत आलेली दिसते त्याला कारणच आपल्याला प्राधान्याने हे दिसतं की आयुर्वेदाची व्याख्याच अशी असल्यामुळे आज ते आपल्याला चालत आलेला अभ्यासपणे दिसून येतं. छान तुम्ही सांगितलं डॉक्टर की आयुर्वेद म्हणजे फक्त आजीबाईचा बटवाच नव्हे किंवा झाडपाल्याची औषध नाही, तर एक जगण्याचं शास्त्र कसं असावं, पण कसं निरोगी राहावं या बाबतीत ते आहे असं तुम्ही चांगलं क्लॅरिफाय केलं. पण याला जोडून अजून एक प्रश्न राहतो की आज आयुष मंत्रालय स्थापन झाल्यानंतर किंवा अनेक प्रॅक्टिशनर्स बाहेर पडत आहेत. गोव्यामध्ये तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट सारखं उभं राहतं. पण तरी सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं असतं की नाही, म्हणजे आयुर्वेद चांगला आहे पण प्रिव्हेंटिव्ह ह्याच्यामध्ये त्याचं खूप चांगलं काम आहे. पण जेव्हा ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते, म्हणजे काही क्रिटिकल इलनेसेस येतात, तर त्यावेळेला मात्र तुम्हाला बाकीच्या पॅथींची मदत घ्यायलाच पाहिजे. आयुर्वेदाने कसं काय मॅनेज होईल असं नाही, पण प्रिव्हेन्शन मध्ये तुम्ही खूप छान करता. याबद्दल थोडा काही प्रकाश टाकू शकाल? दुर्दैवाने आपल्या देशातल्या काही अगदी मुठभर लोकांनी हा जाणीवपूर्वक रुजवलेला गैरसमज आहे आणि तो आपण वर्षानुवर्ष तसाच कॅरी फॉरवर्ड करत राहिलोय. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून हा गैरसमज आपल्या डोक्यावरती मारला गेला आणि ह्याच्या मागचं महत्वाचं कारण असं होतं की जे जे भारतीय ते वाईट असं कशा पद्धतीने सांगता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं. प्रत्यक्षात मला तुम्हाला सांगायला हे आवर्जून आवडेल की जसा आपण AIIIचा उल्लेख केलात, आज देशभरातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, मग काही राष्ट्रीय असतील काही राज्य पातळीवरच्या असतील, यांच्यामधून वेगवेगळे असलेले जे पेशंट्स आहेत त्याच्यासोबत आपल्यासारखे असलेले काही प्रॅक्टिशनर असतील की ज्यांच्याकडे असलेले पेशंट्स, हा सगळा डेटा जर आपण बघितला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदाचं काम हे प्रिव्हेंटिव्ह पेक्षा जास्त हे क्युरेटिव्ह मध्ये चालू आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं असं की प्रिव्हेन्शनच्याही बाबतीत खरं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जगाला सर्वप्रथम सांगणारा आयुर्वेद आहे. आज ज्यावेळेला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे पुढचं पॅन्डेमिक आहे असं WHO आपल्याला सांगतंय, त्यावेळेला त्या डोमेनमध्ये सुद्धा काम करणं हे तितकंच महत्वाचं आहे. पण त्याच्या बरोबरीनेच मला असं वाटतं की जसा आपण आधी उल्लेख केलात की क्रॉनिक अँड क्रिटिकली इल हे जे पेशंट्स आहेत की ह्यांचं बर्डन हे खूप मोठं आहे. आणि लक्षात घ्या, त्याच्यामध्ये केवळ तो पेशंट नाही तर त्याच्या कुटुंबियांना देखील अनेक साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. मग याच्यामध्ये आर्थिक पासून आरोग्याच्या गोष्टींपर्यंत सगळ्याच येतात. जर यातही आयुर्वेद चांगल्या पद्धतीने मदत करत असेल तर मला असं वाटतं की आज तरी आपण ह्या गैरसमजातून बाहेर पडावं. आणि म्हणून आमच्यासारखे वैद्य त्या बाबतीमध्ये अथक मेहनत हीच घालतायत की केवळ पेशंट बरा झाला असं नाही तर त्याचं सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह हा दोन्ही अनालिसिस ठेवणं. केवळ अनालिसिस ठेवणं असंच नाही
तर ते जे रिपोर्ट्स आहेत ते सगळे प्रिझर्व्ह करून इंटरनॅशनल जर्नल्सना पियर रिव्ह्यूला इम्पॅक्ट फॅक्टर चांगल्या असलेल्या प्रसिद्ध करून घेणं, याचा अर्थ आपल्याला जगातले कोणीतरी ओळखीचेही नसलेले लोक व्हॅलिडेट करतायत. तिथे तरी आता आपण या गैरसमजातून बाहेर पडूया की आयुर्वेद हे काही फक्त प्रिव्हेंटिव्ह शास्त्र नाही, ते क्युअर करता देखील, मॅनेजमेंट करता देखील उपयुक्त असलेलं शास्त्र आहे. छान तुम्ही सांगितलं की काही व्याधीमध्ये की त्याला चिकित्सा पद्धती म्हणून सुद्धा आज बघायचा लोकांचा कल वाढतोय. तर ह्यालाच अनुसरून मग पुढचा प्रश्न येतो की तुम्ही म्हणता बरोबर आहे की आयुर्वेदामध्ये आहेत काही औषधं, पण गुण खूप उशिरा येतो औषधाचा. म्हणजे काही लोक तर असं म्हणायचं की आजोबांना औषध दिलं तर नातवाला लागतं. म्हणजे खरंच आयुर्वेदिक उपचारांना खरंच एवढा वेळ लागतो का यायला, आणि यावर थोडासा खुलासा केला तर बरं. नाही, मुद्दा चांगला आहे, पण आम्ही नेहमीच असं म्हणतो की तुम्ही जो उल्लेख केलात की आजोबांना औषध दिल्यावरती गुण येण्याकरता नातवापर्यंत थांबावं लागतं, तर ऍक्च्युली तसं नाही आहे बरं का. मुळात असं आहे की आजोबांना औषध दिलं तर नातवापर्यंत गुण दिसू शकतो. आणि आज जर आपण एपिजेनेटिक्सचा जर का विचार केला तर मी काय म्हणतोय हे त्या त्या शास्त्रातले शास्त्रज्ञ नीट लक्षात घेतील. जसं आपण आहाराच्या बाबतीत म्हणतो की आपलं आहार हे आपण आता जेनेटिक्सच्याही पलीकडे जाऊन सूक्ष्म स्तरावरती एपिजिनोमचा विचार करतोय, त्याच पद्धतीने आहार जसा रिलिव्हंट आहे तसंच औषध देखील रिलिव्हंट आहे. आणि म्हणून मग आयुर्वेदाचे तिथे रोल हे महत्वाचे येतात. दुसरी गोष्ट अशी की जो आपण उल्लेख केलात की रिझल्ट येण्याकरता बराच काळ लागतो. आता ह्याला काही मल्टिपल फॅक्टर्स आहेत. पहिली गोष्ट, जर का एखादा आजार हाच क्रॉनिक असेल तर त्याच्यामध्ये रिझल्ट यायला स्वाभाविकपणे कुठल्याही पॅथीला वेळ लागणार आहे, त्याच्यात आयुर्वेदाचा प्रश्न नाहीये. होतं असं की सगळं जग फिरून पेशंट आयुर्वेदाकडे येतात आणि मग म्हणतात की वेळ लागतो, तसं होऊन चालत नाही. दुसरी गोष्ट, आता आपण काही केसेस ज्या आपल्या समोर ठेवतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की तिथे मुद्दाम आम्ही टाइम स्पॅन त्याचा नमूद केलाय. मग ते कोविडमधल्या ऍक्टिव्ह केसेसच्या पासून ते अगदी डायबेटिक वुंडच्या केसेसपर्यंत की जिथे कन्व्हेन्शनल थेरपी ही आधीची घेऊन सुद्धा जो फरक काही वर्षात पडत नव्हता तो काही दिवसात पडलेला जेव्हा आपल्याला आयुर्वेदाने दिसतोय, तो हा सूर्य हा जयद्रथ आहे. त्याच्यामध्ये आम्ही वेगळं काही प्रूव्ह करण्यासारखं नाहीये, आपल्या समोर प्रत्यक्ष प्रमाणे की ज्यामध्ये कळतंय. त्यामुळे हा मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदाने गुण यायला वेळ लागतो. आयुर्वेदाने अगदी क्विकली देखील चांगल्या पद्धतीचा गुण हा अतिशय उत्तम पद्धतीने येतो आणि अशा असंख्य केसेस आपल्याकडे आहेत. खूप छान तुम्ही सांगितलं की आज तुम्ही सांगितलं की हा सूर्य आणि हा जयद्रथ. म्हणजे आजकाल जे आधुनिक शास्त्र आहे त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी सायंटिफिक किंवा एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद असं म्हणतो, ते सप्रमाण तुम्ही मांडत आहात. तुमचे अनेक संशोधन पत्र ही इंटरनॅशनल पियर रिव्ह्यूड जर्नल्समध्येही छापून येत आहेत. अनेक वैद्यही अशी कामं करत आहेत. त्यामुळे हळूहळू का होईना पण हे आपण योग्य दिशेने वाटचाल करतो असं मला वाटतंय. पण याच दृष्टीने अजून एक विचारावं वाटतं की बऱ्याच वेळा असं होतं पेशंटना की आयुर्वेदामध्ये हे सगळं कसं लिहून ठेवलं असेल, कारण आताचे जे आपल्याला चॅलेंजिंग येत आहेत त्या खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की थायरॉइडचा काही त्रास असतील किंवा ब्रेन रिलेटेड काहीतरी असतील, मध्ये आपल्याला कोविड-19 सारखा आजार झाला, तर हे तर आता सगळे नवीन व्हायरसमुळे आलेले रोग आहेत किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत. मग ह्याचं उत्तर हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आयुर्वेदामध्ये कसं काय असेल आणि ते कसे का उपचाराला देऊ शकतील? चांगला प्रश्न आहे, पण मजा अशी आहे की एखाद्याची अंडरस्टँडिंगची टर्मिनॉलॉजी वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, हे जे समोर ठेवलंय त्याला काही जण टेबल म्हणतील, काही जण मेज म्हणतील, काही जण पोडियम म्हणतील, पण ह्याचं जे काम आहे ते आहे तेच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. हे अगदी सोपं उदाहरण म्हणून मी सांगितलं बरं का. थोडं विस्ताराने जर का सांगायचं झालं आणि अगदी थोडक्यात, तर जरी आपल्याला काही लक्षणं नव्याने दिसत असली तरी सुद्धा त्याच प्रकारची लक्षणं कुठल्या रोगात असू शकतात ह्याच्या गाईडलाईन्स आयुर्वेदाने जरूर दिल्या आहेत. आणि हजारो वर्षांपूर्वी जरी त्या दिल्या असल्या तरी हजारो वर्षांपूर्वी जसं आपण भात खात होतो, मग कदाचित त्यावेळेला आपण मऊ भात खात असू, कदाचित त्यावेळेला पेज घेत असू. आज आपण बिर्याणी खातो, पण त्याच्यामध्ये असलेला तांदूळ हा हजारो वर्षांपासून आहे ना. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये सुद्धा कोविडचा जसा आपण उल्लेख केलात, कोविडमध्ये आयुर्वेदाने अतिशय उत्तम काम केलं. आपल्याला नम्रपणे मला सांगायला आवडेल की आमच्याचकडे श्री व्यंकटेश आयुर्वेदमध्ये जवळपास 3,500हून अधिक कोविडचे पेशंट आम्ही यशस्वीरित्या हँडल केले, ज्यातले मॅक्झिमम पेशंट्स हे क्रिटिकल कंडिशनमधले होते. आपण असिम्टमॅटिक किंवा माइल्ड सिम्टमॅटिक पेशंट्सबद्दल बोलत नाही आहोत. आपण ह्याचेही रिसर्च पेपर्स पब्लिश करून झालेत. बरं, एवढंच नाही तर आपल्याला चांगलंच माहीत असेल की त्या काळामध्ये सगळ्यात जास्त रिसर्च पेपर जर कोणाकडून पब्लिश केले गेले तर ते आयुर्वेदाकडून केले गेले. एवढे तर त्यावेळेस मॉडर्न मेडिसिन कडूनही झालेले नव्हते. हे
सगळं आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं की चॅलेंजेस कुठलीही जरी असली तरी त्याची उत्तरं आपल्याला आयुर्वेदामध्ये सापडतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की कित्येक व्याधी अशा असतात की आज सुद्धा आजच्या एवढ्या प्रगत विज्ञानाला देखील अशा टेस्टच नाही आहेत की ज्याच्यावरती आपण त्या व्याधी सिद्ध करू शकू. उदाहरणार्थ इरिटेबल बाउल सिंड्रोम. मग इरिटेबल बाउल सिंड्रोम हा तोच आहे हे डायग्नोसिस करण्याकरता आज मशीन उपलब्ध नाही, ते आपल्याला क्लिनिकलीच डायग्नोस करावं लागतं. मग आयुर्वेदाने अख्खा ग्रहणीसारखा मोठा चॅप्टर सांगितलाय ज्याच्या बेसिसवरती आपल्याला माहिती आहे की IBSचे पेशंट हे अतिशय चांगल्या पद्धतीने आज मॅनेज होत आहेत. तर हा जो अंडरस्टँडिंगचा डिफरन्स आहे आणि ज्या गाईडलाईन आयुर्वेदाने दिल्या आहेत, योजकच तत्र दुर्लभ. आजच्या वैद्यांनी जास्तीत जास्त, जसं आमचे गुरुवर्य वैद्य अनिल पानसे सर सांगायचे, डेअर अँड ऍक्ट या पद्धतीने वागलं पाहिजे, तर आपल्याला चांगले रिझल्ट समोर दिसून येतात. खूप छान तुम्ही सांगितलं. याच अनुषंगाने कसा प्रश्न विचारावा असं वाटतं डॉक्टर, की असं काही झालंय का की एखादा सिद्धांत असेल किंवा अशी काही उदाहरणं असतील जे आयुर्वेदाने 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय आपल्या संहितामध्ये आणि आज आधुनिक शास्त्रही त्याच ऑलमोस्ट विचारांवरती पोहोचलंय, असे काही इन्सिडेंट्स याबद्दल तुम्ही सांगू शकाल? बरेचसे आपण शोधायला बघितलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींपर्यंत. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे आयुर्वेदामध्ये शांती अग्नौ म्रियते युक्तम चिरंजीवत्यानामय असं सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ डायजेस्टिव्ह कपॅसिटी जी आहे माणसाची, आणि आयुर्वेदातही सोडावं, गावागावात आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे की पोट शांत असेल तर माणूस शांत राहतो, छान असतो, आरोग्य उत्तम असतं. आज जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त रिसर्चेस जे चालू आहेत ते गट मायक्रोबायोमवर चालू आहेत. आणि आज डायबिटीस पासून ते ASD पर्यंत, ADHD पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची मुळं जी आहेत ती आपल्या बिघडलेल्या गट मायक्रोबायोममध्ये असू शकतात असे सिद्धांत सांगतायत. अकारण केला जाणारा अँटीबायोटिक्सचा जो यूज आहे त्याच्यामुळे सुद्धा गट मायक्रोबायोम बिघडू शकतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असंही आज संशोधनं सांगतायत. मग ह्याचं मूळ जर का आपण कुठेतरी बघितलं तर आपल्याला आयुर्वेदातली ही जी अग्नी नावाची संकल्पना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं. आयुर्वेद पूर्वीपासून सांगत आला की पाणी भरमसाठ पिऊ नका, गरजेचं असेल तेवढंच प्या, किंवा विशेषतः जर का स्टोन झाले, अनेकदा सांगितलं जातं, म्हणजे सांगितलं जायचं 5-10 वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा, की भरपूर पाणी प्या. आयुर्वेद तेव्हाही सांगत होता असं करू नका, त्याने फायदा होईल असं नाही. आज आपण जर का बघतो तर नेफ्रॉलॉजीमध्ये देखील हेच सांगितलं जातं की भरपूर पाणी प्यायलात म्हणजे किडनी स्टोनला फरक पडेल असं नाही, किंबहुना त्याने किडनीला इजा होऊ शकते. तर असं जर आपण बघितलं ना तर मला असं वाटतं डॉक्टर की खूप मोठी यादी अशी आहे की एक एक सिद्धांत आयुर्वेदाचा आपण अक्षरशः काळाच्या कसोटीवरती पारखून घेऊ आणि आपण आश्चर्यचकित होत राहू. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की जो माणूस प्रामाणिकपणे आजच्या वेस्टर्न मेडिसिनचा अभ्यास करेल तो माणूस प्रामाणिकपणे आयुर्वेदाच्या अधिकाधिक प्रेमात पडेल. खूप छान तुम्ही सांगितलं डॉक्टर. फक्त एक थोडासा खुलासा की आपल्याकडे अगदी सामान्य प्रेक्षक सुद्धा आहे. तुम्ही गट मायक्रोबायोमचा उल्लेख केला तर सामान्य माणसांना कळेल असं थोडं उदाहरण त्याच्यामध्ये देऊ शकाल का? जसं की आपण लॅक्टोबॅसिलस बद्दल. जरूर जरूर. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की आपल्या तोंडापासून ते आपल्या गुदापर्यंत असलेला एक पाईप आहे आणि ह्या पाईपमध्ये असंख्य बॅक्टेरियाज आहेत आणि ह्यात काही चांगले आहेत काही वाईट आहेत. पण हे जे चांगले बॅक्टेरिया जशा पद्धतीने आहेत ते आपल्याला आपलं एकूण आरोग्य नीट ठेवण्याकरता मदत करतात. तर ह्या संपूर्ण संकल्पनेला गट मायक्रोबायोम असं म्हटलेलं आहे. तर ह्यातले चांगले बॅक्टेरिया सतत टिकून राहणं, जसं आता आपण लॅक्टोएसिडस बॅसिलाचा उल्लेख केला, तर आपल्याला माहिती आहे पूर्वीपासून आपण आहारामध्ये ताकाचा समावेश, दह्याचा समावेश, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करतो जे नॅचरली आपल्याला हे बॅक्टेरिया देत आहेत. एवढंच कशाला, आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण पूर्वी आपल्याकडे मॅक्झिमम डिलिव्हरीज, ज्या पर वजायनल डिलिव्हरीज, नॉर्मल डिलिव्हरीज ज्याला आपण म्हणतो व्हायच्या, त्या पाथवेमध्ये सुद्धा गट मायक्रोबायोमचे सीडिंग्स म्हणजे त्याची मूलतः असलेल्या गोष्टी या तिथून पास ऑन होतात असे देखील संशोधनं सांगत आहेत. ही इतका रिसर्च आज जगात चालू असताना आम्ही म्हणून म्हटलं जसं की काळाच्या कसोटीवर बघण्याच्या आणि आपल्याला आपल्याच पूर्वजांबद्दल अभिमान वाटण्याच्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर खूप तुम्ही छान सांगितलं आणि हेच बघायला आवडतं की जसं ॲलोपॅथीमध्ये संशोधन होऊन नवीन नवीन विचार समोर येत आहेत त्याने आयुर्वेदाच्या सैद्धांतिक किंवा फंडामेंटल्सला अजून पुष्टी मिळते असं म्हणायला आपल्याला अजून चांगला स्कोप आहे. पण डॉक्टर अजून एक तुम्हाला विचारायचं वाटतं मला की आयुर्वेदामध्ये जेवढं आम्ही वनस्पती औषधी यांचा समावेश करतो आहार, तसं काही मेटल्सचा पण वापर केला जातो, धातूंचा, ज्याच्यामध्ये पारा आला म्हणजे मर्क्युरी आली, गंधक म्हणजे सल्फर आलं, मग कॉपर, लेड, त्याच्याबरोबर गोल्ड आणि हिरक म्हणजे डायमंडचा सुद्धा समावेश केला जातो. तर काही लोकांचा असं त्याच्यावरती आक्षेप असतो की हे सगळी विषारी औषध आहे आणि शरीरामध्ये विषार पसरू शकतो.
तर त्याने खरोखर घेतल्यानंतर लोकांचे किडनी लिव्हर खराब होऊ शकतात का? आणि एक भीती असते लोकांच्या मनामध्ये की हे हेवी मेटल्स टॉक्सिसिटी ज्याला आपण म्हटलं जातं ती खरोखर आयुर्वेदिक औषधांनी होते का? आणि ह्याच्यावर काही एव्हिडन्स बेस्ड किंवा रिसर्चही झाला असेल याबद्दल थोडा खुलासा करावा, कारण तुम्ही हे जास्त वापरता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये. हो, अगदी नक्कीच. खरं म्हणजे हा एक वेगळ्या सेशनचा विषय आहे, पण तरी सुद्धा मी ते सगळं एका नटशेलमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की माननीय आयुष मंत्रालय भारत शासनाने प्रकाशित केलेली 2 खंडांची पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये हे सेफ्टी ऑफ ड्रग्ज आणि ही जी सगळी आपण जी नावं घेतलीत वेगवेगळी की त्याच्यामध्ये प्राण्यांवर केलेले प्रयोग आणि त्याची सेफ्टी केलेली प्रूफ, ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन विथ प्रूफ हे ऑलरेडी पब्लिश झालंय. जेव्हा की एकदा शासनाकडून एखादी गोष्ट पब्लिश केली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये तशा पद्धतीची टॉक्झिसिटी आढळलेली नाहीये, तरी सुद्धा काही लोक जर का जाणीवपूर्वक अपप्रचार करत असतील तर तो त्यांचा खोडसाळपणा आहे. दुसरी गोष्ट, आजवर कुठल्याही एका नामांकित फार्मसीनी, जी गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त असलेली फार्मसी आहे, त्यांनी बनवलेली औषधं जो एक कोणीही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड असलेला वैद्य आहे त्याच्याकडून ठराविक वेळामध्ये दिली गेली आणि त्यानंतर टॉक्झिसिटी झाली अशी एकही केस नोंदली गेलेली नाही, हे मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो. ज्या केसेस आपल्या समोर टाकल्या जातात त्याच्यामध्ये असंख्य लूपहोल्स आहेत आणि त्या दुर्दैवाने लोकांनी स्वतः घेतलेली औषधं आहेत. म्हणून आपल्या योगाने मला प्रेक्षकांना ही विनंती करावीशी वाटेल की आयुर्वेदाची औषधं असोत का, ॲलोपॅथीची औषधं असोत का, ही गोष्ट आपण आपल्या तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या, वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीने घ्या. नाहीतर अहो साधी गोष्ट आहे, पॅरासिटामॉल सुद्धा घेतल्यावरती लिव्हरला डॅमेज होऊ शकतं की, पण म्हणून पॅरासिटामॉलच घेऊ नका अशा पद्धतीने अप्रोच ठेवणं जसं बरोबर नाही, त्याच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वापरल्या गेलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या औषधांनी प्रॉब्लेम होणं, याचा अर्थ आयुर्वेदानी प्रॉब्लेम होणं असा तो नाही. याच्या पलीकडची गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटेल की पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स, ज्याच्यामध्ये पल्मनरी फायब्रोसिस सारख्या कंडिशन असतील, सीओपीडी सारख्या कंडिशन्स आहेत, एडीएचडी, एएसडी, ऑटिझम आज जो एक खूप चर्चेचा विषय आहे, IBS आहे. मी ही मुद्दाम नावं का घेतोय, कारण हे सगळे पेशंट्स हे आपल्याकडे असताना आपण ज्यांचा उल्लेख केला त्या रसाऔषधींचाच मी प्रामुख्याने त्यांच्यावरती वापर करतोय. ॲलोपॅथीला चॅलेंजिंग असलेल्या कंडिशन्स असतील, गॅलिगेलिस सिंड्रोम आहेत किंवा स्टीफन जॉन्सन सिंड्रोम सारख्या कंडिशन्स आहेत, याच्यामध्ये OCD सारख्या कंडिशन्स, एपिलेप्सी सारख्या कंडिशन्स किंवा लिव्हर पॅरेन्थायमल डिसीज सारख्या कंडिशन्स, इतक्या असंख्य वेगवेगळ्या ऑटो इम्युन कंडिशन्स, ह्या सगळ्यांमध्येही जर का ही औषधं देऊन त्यांचे हेवी मेटल पॅनल केल्यावरही, त्यांचे RFT LFT केल्यावरही जर का कुठल्याही पद्धतीचे त्याच्यात व्हेरिएशन नसतील, ह्या ज्या मी चाचण्या सांगतोय या साधारणपणे हे ह्यांनी तुमच्या किडनीला डॅमेज केलं का, लिव्हरला डॅमेज केलं का, हे बघण्याकरता केल्या जातात. तर हे केल्यावरही जेव्हा रिपोर्ट सगळे क्लिअर येत आहेत तर मग आम्हाला हा आक्षेप वाटण्याचं कारणच काय आहे? म्हणून मी मगाशी म्हटलं तसं, हा सूर्य हा जयद्रथ, औषधं सेफ आहेत प्रोव्हाइडेड आपण ती योग्य कंपनीने बनवलेली आणि वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखी खालीच घ्यायला पाहिजे, तेवढाच मुद्दा आहे. म्हणून तुम्ही खूप हा चांगला मुद्दा मांडलात की आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याची औषधं नव्हे, तर एक ते शास्त्र आहे आणि ते शास्त्र असल्या कारणाने त्याला काही नियम आणि अटी सुद्धा लागू होतात. म्हणून जर काही त्रास असेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटून योग्य ते औषध आणि प्रमाणात घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला चांगले गुण येतील आणि काही अपाय होणार नाही. तर एक शेवटचा प्रश्न जाताना विचारतो की जसं सांगितलं तसं आपण ऍडव्हान्समेंट करतोय, तर आधुनिक जे आपल्याला ब्लड टेस्ट किंवा हे येतात CT स्कॅन, MRI, त्याचा किती चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक किंवा आयुर्वेदाचा एव्हिडन्स बेस दाखवण्याकरता आपण मदत घेऊ शकतो, यावरही थोडंसं. खूपच चांगल्या पद्धतीने. सहसा लोकांमध्ये गैरसमज असतो बरं का, की आयुर्वेदिक वैद्यांकडे गेलो की ते लगेच हात पुढे करतात आणि त्यांना वाटतं नाडी बघणार आणि सगळं काही आता घडाघडा सांगणार. प्रश्न असा आहे, मी नाडीला शास्त्र म्हणून नाकारत नाहीये, पण आज जर का आपल्याला, पूर्वी आपण तार पाठवायचो, कबुतराच्या पायाला बांधून काहीतरी गोष्टी पाठवायचो, आज जर का आपल्याकडे मोबाईल फोन आहेत आणि आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर सहज करतोय, तर त्याच पद्धतीने आज अल्ट्रासाऊंड पासून आपण उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल टेस्ट ज्या आहेत याचा वापर हा प्रत्येक वैद्याने करायला हवा आणि तसा बरेचसे वैद्य करतायत आणि अतिशय यशस्वीपणे त्याचा फायदा होतो. मुळात गोष्ट अशी आहे की ह्या ॲडव्हान्समेंट्स, ह्या टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्समेंट आहेत, हे आपण लक्षात घेऊया. ह्या काही वैद्यकशास्त्राच्या ॲडव्हान्समेंट नाही आहेत किंवा ह्या ॲलोपॅथीची मक्तेदारी नाही आहेत. हे सगळ्या वैद्यकशास्त्रांनी वापराव्या अशा पद्धतीच्या
गोष्टी आहेत. जसं मी आता उल्लेख केला की मोबाईल आलाय म्हणून तो नाही एकाच वैद्यकशास्त्राने वापरा आणि दुसऱ्याने वापरू नका असं आपण करत नाही ना. त्याच पद्धतीने सोनोग्राफीमध्ये जी गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष दिसते, सोनोग्राफीच कशाला, MD-CT सारख्या गोष्टी असतील, HRCT सारख्या गोष्टी असतील, पेट स्कॅन्स असतील, या जेवढ्याही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कोलोनोस्कोपीचे रिपोर्ट्स असू शकतात, OGD स्कोपी असू शकते, जितक्या म्हणून वेगवेगळे आत्ताला ऍडव्हान्समेंट आहेत त्यांचा वापर आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणून, ज्याला आयुर्वेदात म्हटलंय की आपण प्रत्यक्ष बघतोय की काय होतं आहे, ह्या दृष्टीने जर का बघितलं तर अधिक चांगल्या पद्धतीने त्या केस मॅनेज होण्याकरताही मदत होते असा माझा अनुभव आहे. आणि त्याच्याच सोबत आपण जो उल्लेख केला की आज शेवटी कसं आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, आणि त्याच्यामुळे पेपरवरती काही आलंय का, जो मी उल्लेख केला की सब्जेक्टिव्ह नाही, म्हणजे मला बरे दिसला असं नकोय, मला तिथे पेपरवरती हवंय की खरंच काय फरक पडला तुमच्या व्हॅल्यूमध्ये, तर मी तो जगाच्या समोर ठेवू शकतो की हे माझ्या शास्त्राने पडलेला फरक आहे. याही दृष्टीने तो एव्हिडन्स जनरेट करण्याकरता सुद्धा आवर्जून ह्या सगळ्या टेस्टचा वापर करावा. आपल्याकडे तो आवर्जून केला जातो आणि हे असं डॉक्युमेंटेशन ठेवूनच आम्ही कॉन्स्टंटली पुढे जातोय. तर खूप छान तुम्ही सांगितलं. मी याचं एवढं समअप करीन की आयुर्वेद हा एवढा हजारो वर्षांपूर्वी आलेला आहे, पण आज तो विज्ञानाच्या कसोटीवर सुद्धा सिद्ध होते. उलट त्याचे जे सिद्धांत आहेत किंवा रुग्णाला चांगलं हेल्थकेअर डिलिव्हर करण्यासाठी सुद्धा या नवीन नवीन सगळ्या टेस्ट किंवा पॅथोलॅबची सुद्धा आपल्याला चांगलं यश मिळतंय. आणि लोकांना जो रिसर्च बेस्ड आयुर्वेद हवा आहे तो डिलिव्हर करण्यासाठी सुद्धा या आधुनिक शास्त्राची आपल्याला मदत होते. ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही उत्तमोत्तम काम करत आहात. याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही स्पेशली मुंबईहून ह्या कार्यक्रमासाठी आलात आणि आपल्या प्रेक्षकांना, सगळ्या गोव्यातल्या लोकांना इतक्या छान सुंदर पद्धतीने तुम्ही जे सांगितलं, तुमच्या काही केसेस आहेत एव्हिडन्स बेस्ड रित्या तुम्ही त्या सगळ्यांना दाखवता. तुमचं सोशल मीडियावरही तुम्ही आयुर्वेद सप्रमाण मानता आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस करत असता. तुमची काही पुस्तकंही पब्लिश झालेली आहेत अनेक विषयांवरती आणि तुम्ही प्रबोधनही करत असता. यासाठी तुम्ही प्राईम TV या कार्यक्रमामध्ये आलात, याच्यासाठी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. पुढच्या वेळेला अजून एक नवीन वक्त्यासह आपण भेटूया. तोपर्यंत पाहत राहा प्राईम TV, प्राईम आयुर्वेद. थँक्यू.